Welcome, dear student. We have to learn subject Information Technology Standard 11, chapter number first, Basics of Information Technology. In previous lecture, we have to learn operating system for personal computers, operating system for mobile phones. Today, we have to learn Introduction to GNU or Linux. GNU, not Unix. GNU or Linux is a family of operating systems that are created by various companies, organizations, and individuals. GNU or Linux ह्या ऑपरेटिंग सिस्टीम्स ज्या आहेत ह्या व्हेरियस कंपनीज, ऑर्गनायझेशन किंवा स्वतः काही क्रिएट करायचं असेल तर आपण ह्या ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असतो. GNU or Linux. It is created by using free software philosophies. This means that GNU or Linux operating system are usually free of charge, free to distribute, and they are open source. आणि म्हणूनच GNU or Linux operating system जी आहे ती आपल्याला फ्री ऑफ चार्ज आहे, म्हणजे आपण त्याला फ्री सॉफ्टवेअर म्हणतो. फ्री टू डिस्ट्रीब्यूट करू शकतो आणि त्याच्यामुळे तिला आपण ओपन सोर्स असंही म्हणतो. ओपन सोर्स इज व्हेन अ पर्सन कॅन व्ह्यू अँड मॉडिफाय द कोड फॉर अ पीस ऑफ सॉफ्टवेअर. Ubuntu is the most popular GNU or Linux distribution. There are two main ways to internet with computer. First is the GUI, graphical user interface. And second is CLI, command line interface. First, graphical user interface GUI. The graphical user interface is when the user interact with the computer using images, icons and dialog boxes. This GUI is called GNOME. GUI लाच काय म्हटलेलं आहे? GNOME असं म्हटलेलं आहे. There are a lots of GUI or desktop environment that user can install, but this is the default. The left bar is called the panel. आपण डायग्राम दाखवणार आहे मी तुम्हाला डेस्कटॉपची. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला जो बार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? पॅनल असं म्हणणार आहोत. There are shortcuts to programs as well as currently open programs. The top bar has the date and time. आणि टॉप बारला काय असणार आहे? डेट आणि टाइम्स दिलेला असणार आहे. आणि शॉर्टकट्स जे आहे प्रोग्राम्सचे ते सुद्धा आणि करंट ओपन केलेले जे प्रोग्राम आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. If it is click, a menu will pop up with the calendar and notification.
आणि तुम्ही त्या मेनूवर जर क्लिक केलं तर तुम्हाला कॅलेंडर दिसणार आहे आणि काही नोटिफिकेशन्स असतील ते सुद्धा तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसतील. The top right side will show user the battery information if on a laptop, network information such as Wi-Fi or Ethernet, and options for logging in, restarting and shutting down the computer. आणि स्क्रीनच्या टॉप राईट साईडला तुम्हाला बॅटरीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लॅपटॉप काही नेटवर्क यूज करत असतील तर त्याचं वायफाय कनेक्शन आहे का, इथरनेट कनेक्ट आहे की नाही त्याचा सिम्बॉल दिसणार आहे. लॉग इनचं बटन असेल, रिस्टार्टिंग असेल, शटडाऊन असेल तर त्याचे सिम्बॉल्स तुम्हाला टॉप राईट कॉर्नरला डिस्प्ले झालेले दिसतील. At the bottom left, there is an icon for the app menu. Clicking on it will show a list of all the apps installed on the computer. आणि बॉटम लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला ॲप मेनू आहे. त्या मेनूवर तुम्ही क्लिक केलं तर वेगवेगळे जे ॲप्स कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल आहे त्याची लिस्ट तुम्हाला डिस्प्ले झालेली दिसणार आहे. द स्क्रॅच ऑप्शन इज यूज फॉर क्विक स्क्रॅच ऑफ द ॲप्लिकेशन. आणि स्क्रॅच ऑप्शनने तुम्ही क्विक स्क्रॅच करू शकता. द होम फोल्डर इज वेअर all the personal documents and settings are stored and every user has their own home folder. आणि जे होम फोल्डर आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची पर्सनल डॉक्युमेंट जे आहे ते स्टोअर केलेले असणार आहे आणि प्रत्येक युजरचा त्याचा स्वतःचा होम फोल्डर हे असणार आहे. आता हे डायग्राम दाखवली आहे डेस्कटॉप एन्व्हायरमेंट ऑफ उबंटू 18.04. बघा ॲप मेनू दिसतोय, कॅलेंडर, क्लॉक, नोटिफिकेशन आहे, सिस्टीम मेनू दिसतोय. सेकंड आहे कमांड लाईन इंटरफेस, CLI. लॉंग फॉर्म परीक्षेत विचारला जाऊ शकतो, ते सुद्धा नोट डाऊन करत जा. The command line interface is when user interact with the computer using text. कमांड लाईन जो इंटरफेस आहे, युजर जो आहे तो कॉम्प्युटरवर टेक्स्ट टाईप करेल, कमांड देईल आणि त्यानुसार ॲक्शन जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. दिस इज डन बाय टायपिंग कमांड्स इन टू अ टर्मिनल. आणि हे केव्हा होणार आहे की ज्या वेळेला आपण कमांड्स ज्या आहेत त्या कॉम्प्युटरवर टाईप करणार आहोत. द डिफॉल्ट CLI ऑन उबंटू 18.04 इज कॉल्ड बॅश. आणि द डिफॉल्ट CLI जो आहे तो उबंटू 18.4 त्यालाच काय म्हटलं आहे, बॅश असं म्हटलेलं आहे. इट इज अ कमांड प्रोसेसर that runs in the text window where the user types commands that causes actions. ज्या वेळेला कमांड प्रोसेसर रन होईल त्यावेळेला युजरने ज्या कमांड्स दिलेल्या आहेत त्या कमांड्सचं जे आउटपुट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. द कमांड्स आर प्रोग्राम्स दॅट आर रन व्हेन युजर्स टाईप कमांड नेम. आणि ज्या वेळेला आपण कमांड्स देऊ त्यावेळेला जी कमांड तुम्ही दिलेली आहे त्या ज्या कमांडचं नाव त्या ठिकाणी डिस्प्ले केलं असेल त्यानुसार ती कमांड जी आहे ती रन झालेली तुम्हाला दिसणार आहे. देअर आर नंबर ऑफ डिफरंट कमांड्स that the user can use आणि नंबर ऑफ
कमांड्स आहेत की ज्या युजर यूज करत असतो. आता ही कमांड विंडो आहे. ही जी ब्लॅक विंडो दिसते आहे, या ब्लॅक विंडोमध्ये आपण काय करणार आहोत, कमांड डिस्प्ले करणार आहोत. C:/users ही काय आहे, कमांड डिस्प्ले केली आहे आणि त्याची ॲक्शन ही आपल्याला खाली डिस्प्ले झालेली आहे. आता वेगवेगळ्या कमांड्स आहेत. त्याच्यातल्या काही कमांड्स, पहिली आहे इज. त्याला काय म्हटलं आहे, लिस्ट डिरेक्टरीज. कमांड युसेज एक्झाम्पल म्हणून आपण काय लिहिणार, इज, कॅपिटल IS, स्मॉल. लिस्ट डिरेक्टरीज प्रिंट्स द लिस्ट ऑफ डिरेक्टरीज इन करंट वन. सेकंड आहे CD, स्मॉल लेटर्स आहेत दोघं, चेंज डिरेक्टरी. CD डाउनलोड्स, त्याचं युसेज एक्झाम्पल आहे. चेंज डिरेक्टरी, कंट्रोल गोज टू अ डिफरंट डिरेक्टरी. तुम्हाला जर वेगळ्या डिरेक्टरीमध्ये तुमचा कंट्रोल ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्ही CD ही कमांड देऊ शकता. नेक्स्ट आहे क्लिअर. टू क्लिअर, टू क्लिअर द कमांड प्रॉम्प्ट. जर कमांड प्रॉम्प्ट तुम्हाला क्लिअर करायचा असेल, म्हणजे आता तुमच्या कमांड्स दिल्या गेल्या, आता नवीन कमांड लिहायला सुरुवात करायची असेल, तर स्क्रीन क्लिअर करायची असेल तर तुम्ही क्लिअर ही कमांड यूज करू शकतो. हू एम आय, शॉर्ट डिस्क्रिप्शन काय त्याचं, हू एम आय. Prints the name of the current user on terminals. जो करंट युजर आहे त्याचं नाव त्या ठिकाणी प्रिंट करायचं असेल तर तुम्ही हू एम आय ही कमांड यूज करू शकता. नेक्स्ट आहे टच. टच फाईल नेम डॉट टेक्स्ट क्रिएट्स अ न्यू फाईल. तुम्हाला जर नवीन फाईल क्रिएट करायची असेल तर तुम्ही टच या कमांडचा यूज करू शकता. याच्या व्यतिरिक्त अजून आहेत कमांड्स, PWD, प्रिंट वर्किंग डिरेक्टरी, प्रिंट द पाथ टू द करंट डिरेक्टरी. करंट डिरेक्टरी जो तुम्ही कमांड लिहिता आहे ती कोणत्या डिरेक्टरी आहे, त्याचा करंट पाथ कोणता आहे ते डिस्प्ले करण्यासाठी आपण PWD कमांड यूज करू शकतो. नेक्स्ट आहे ISCPU, लिस्ट CPU, प्रिंट्स इन्फॉर्मेशन अबाउट युअर CPU ऑन टर्मिनल. म्हणजे CPU, तुमचा जो CPU आहे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रिंट करायची असेल तर इज CPU कमांड यूज करणार आहोत. नॅनो, नॅनो इज द टेक्स्ट एडिटर. नॅनो is a text editor. This command will open the file name dot text. म्हणजे तुम्हाला जर एखादं टेक्स्ट टाईप करायचं असेल, एखादी फाईल ओपन करायची असेल तर त्या फाईलला नाव द्यायचं असेल तर तुम्ही ती फाईल नेम डॉट टेक्स्ट ह्या कमांडचा उपयोग करून लिहू शकता. नेक्स्ट आहे कॅट, कॉन्कॅटिनेट, प्रिंट द कंटेंट ऑफ द फाईल लिस्टेड ऑन द स्क्रीन. फाईलमध्ये जे कंटेंट आहे त्याची लिस्ट स्क्रीनवर डिस्प्ले करायची असेल तर कॉन्कॅटिनेट ही कमांड, म्हणजे जॉईन करायच्या सर्व फाईल्स एकत्र करायच्या, त्याची लिस्ट तयार करायची, ते काम ह्या कॅट कमांडने करू शकतो. इको, अ बिल्ट इन कमांड used to display line of text or string that are passed as an argument. आता ह्या सर्व कमांड प्रॉम्प्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत. थँक्यू.